जुना आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहोई निवारुनी जाय माया ऐसी छाया कृपेची डोळे कान ते ठाई मन पायी राहोई तुका म्हणे समध्यान ते हे चरण सपोमा डोळे कान ज्याचे ठाई मन पायी राहोई विठ्ठल 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 नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार मला रुक्मिणी पांडुरंगा महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं कुंडलिकाय धातुमुनिन्द्रे समागस्य दृष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं कृपादाने कथित विस्तारो बाबाचे सद्गुरु दास तुका जयंती केली स्मरण
होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण ते नमस्कार आता श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या आता मज साई गुणाला विटेवरी पुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर डोळे कान त्याचे ठाई मन पायी रावही प्रस्तरी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देवमान्य संत श्री वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू निवासी ज्यांनी आपल्या संसाराचे राखांगोळी करून परमार्थाचा प्रस केला असे जगद्गुरु तुकोबारायांचा चरणाचा आणि भगवंताच्या स्वरूपाचं भगवंताच्या नामाचं भगवंताच्या गुणाचं वर्णन करणारा अभंग जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं गुणाचं वर्णन करतात तुकोबारा सांगतात गुन्हा आला तो भगवान परमात्मा गुणाला आला थोडा नको कमी करायचा आवाज नाही तो भगवान परमात्मा गुणाला आला गुन्हा आला म्हणजे काय पहिला कसा होता कुठे नेला याचं सविस्तर वर्णन आपण अभंगामध्ये पाहणार आहोत पण तुकोबारा म्हणतात तो गुणाला आला गुन्हा आला विजेवरी कुठे आला तर पंढरपुरामध्ये विजेवरती उभा राहिलेला हा भगवान परमात्मा तो गुणाला आला त्याने काय धारण केलेलं आहे तर पितांबरधारी सुंदर आपल्या अंगावरती सुंदर असा पितांबर धारण केलेला आहे म्हणून तो सुंदर शब्द त्या ठिकाणी आलेला आहे पितांबरधारी सुंदर का सुंदर भगवान परमात्मा स्वरूपवान दिसू लागला त्याचं कारण आहे अंगावरती पितांबर धारण केलेलं आहे पितांबरधारी सुंदर जो आणि अशा भगवान परमात्म्याच्या ठिकाणी जर आपण डोळे कान त्याची ठाई त्याच्या ठिकाणी जर आपले डोळे आपले कान आपले हात आपले पाय सर्व अंग त्या ठिकाणी लावलं डोळे कान त्याची ठाई मन पाय लावले हे सर्व इंद्रिय आपण त्याच्या ठिकाणी लावले तर आपल्या अनादिकालापासून पाठीमागं लागलेली जी माया आहे जे मायेचं दुःख आहे ती माया सुद्धा आपल्या जीवनात नाहीशी होईल निवारणे जाय माया ऐशी छाया कृपेची त्या भगवंताची कृपा दृष्टी आपल्यावरती झाल्यानंतर त्याची छाया आपल्यावरती पडल्यानंतर ही माया रूपी दुःख आपल्या जीवनात नाहीस होईल म्हणून निवारणे जाय माया ऐशी छाया कृपेची आणि तो भगवान परमात्मा विटेवरती उभा असणारा तो समचरण दृष्टी असा उभा आहे तो का म्हणे समध्यान ते हे चरण विटेवरी डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहोवे अभंगाचा सरळ सरळ भावा बर का आता तुम्ही म्हणताल 1 तास द्या 2 तास द्या पण म्हणताल अभंग सोडवला की आपल्या दिंडीतलीच मंडळी ना आता तुम्हाला मस्त वाटतं पण अजून थोड्या वेळ 1-1 तास झाल्यानंतर खूप अंधार पडला तिथं आणि सुद्धा कुणाला काही चावलं तर म्हणून आता महाराजांच्या कीर्तनात असं झालं तसं होणार नाही ऐक नाही भगवान परमात्मा राखी आहे कोणाही जीवाचा न बरोबर सर
तो भगवान परमात्मा पाठीराखा आहे. पण इथं समोर आले असते उजेडात, थोडं आपण माणसाला उजेडात आले असते तर अधिक बरं वाटतं असतं. भगवंताच्या दरबारामध्ये आपण नामचिंतन करतो म्हणून पांडुरंगाच्या दरबारामध्ये ही सेवा आहे आणि कीर्तन हे समोर बसून ऐकावं. ते समोर या आले तर बघा, ज्यांना शक्ती येते या, ज्यांना मनाला वाटत असेल नको सवय नाही ऐकायची त्याने खुशाल बसायचं. या जागा विनंती जोडून हात जोडून या सगळेच या मला अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आज या भूविकंठ पंढरपूर नगरीमध्ये आपण आळंदी ते पंढरपूर नजर करत ज्ञानोबारांच्या सन्निधीमध्ये या ठिकाणी सुखरूप गायनाचे उडे आपण या छंदे सर्व आनंदामध्ये या ठिकाणी आपण इथपर्यंत पोहोचवलेलो आहोत. अगदी 2 दिवसावरती एकादशी, माझ्या भगवान परमात्म्याची एकादशी हरिदिनी आहे आणि या ठिकाणी बहुतेक जणांचं दर्शनही भगवान परमात्म्याच्या या ठिकाणी झालेलं आहे. काय काय पाटील पण सगळे आले का मला वाटतं आज येतच नाही कोणी काय नाही. सगळ्यांचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे भगवंताचं. आणि या भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये 1 तासभर आपण त्याच्या नामाचं गुणाचं वर्णन आपण या ठिकाणी करणार आहोत. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील, माझे गुरु माऊली मला जशी बुद्धी देतील तसं अभंगावरती चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित आपल्या दिंडीतील सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवंत दत्तप्रवृत्त, आपण सर्व वैष्णव पुरुष मंडळ, महिला मंडळ, दिंडीचे सर्व व्यवस्थापक, दिंडी मालक, चालक, जे काही व्यवस्थापक असतील सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. कारण या ठिकाणी उपस्थित आपल्या दिंडीचे चालक मालक असणारे बळवया हे या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि 1 तासभर फक्त, जास्त नाही. तुम्ही म्हणजे तर थोडं जेवढं माझ्या बुद्धीला सुचेल झेपेल तेवढं अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल तुमची मागणी आला तुम्ही, तुम्हाला धन्यवाद. चला तर तुकोबा या ठिकाणी अभंगामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन सांगतात, गुणाचं वर्णन करतात, रूपाचं वर्णन करतात. तुकोबा म्हणतात तो भगवान परमात्मा गुणाला आला. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला, माझ्याकडून विनोदाची अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला नामचिंतन आपण भगवंताच्या परवा आणि इथं आल्यानंतर तर कुणीच संसारातल्या गोष्टी सांगत नाही, कोणीच नाही करणार. आपल्या तिकडं सगळ्याला माहिती काय काय घडोबी चाललंय, पण इथं त्या भगवंताचं गुणाचं वर्णन, नामाचं वर्णन या ठिकाणी व्हायला पाहिजे, नामचिंतनच घडायला पाहिजे. हा माझा उद्देश. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्म्याच्या गुणाचं नामाचं वर्णन तुकोबराय करताना सांगतात. तुकोबराय म्हणतात गुन्हा आला विटेवरी, तो भगवान परमात्मा गुणाला आला. आला म्हणतात, तुकोबराय म्हणतात आला. लक्ष देऊन ऐकलं का बार काही नाही. तुकोबराय म्हणतात तो भगवान परमात्मा आला. आला याचा अर्थ पूर्वी इथे नव्हता. आला म्हणतात या ठिकाणी पहिले नव्हता. आला म्हणजे पहिले नव्हता. मग पहिले नेमका होता कुठं? का भगवान परमात्मा नव्हताच? होता का नव्हता सांगा. तुकोबराय म्हणतात तो गुणाला आला. आला याचा अर्थ इथे नव्हता, पण होता का नव्हता? का नव्हताच कुठे? कारण हा भगवान परमात्मा खूप जुना आहे, खूप जुना. किती जुना? जुनाट जुगारीचे नाणे, बहुत काळाचे ठेवणे, लोकले होते पारिकेपणे. तुम्हाला तुम्ही ऐकायला मला म्हणायचे नाही. हो, जुनाट जुगारीचे नाणे. महाराज हा भगवान परमात्मा आताचा नाही, युगे 28 विटेवरी उभा. याला उभा राहून युगे 28 झाले तिथं विटेवरती. पण त्याच्या अगोदर जुनाट जुगारीचे नाणे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. त्याच्या आधीच आहे भगवान परमात्मा. मग तो भगवान परमात्मा विटेवरती उभा राहिला, गुणाला आला. तुकोबराय म्हणतात गुणाला आला. पण नेमका कुठून आला?
प्रश्न पडतो आपण गुणाला आला तुकोबर आहे म्हणतात पण नेमका आला कुठून त्याची कारण बघा वेगवेगळे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात तुकोबर आहे म्हणतात तो द्वारकेहून आला लक्ष द्या नेमकं कुठून आला हे पाहिजे तुकोबर आहे म्हणतात द्वारकेहून आला नाथ तुकोबर आहे म्हणतात वैकुंठाहून आला नाथ महाराज म्हणतात द्वारकेहून आला आणि माझे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गोकुळाहून आला आता नेमकं कुठून आला तुकोबर आहे म्हणतात वैकुंठाहून तो भगवान परमात्मा आला नाथ महाराज म्हणतात द्वारकेहून आला आणि माझे ज्ञानेश्वर मूर्ती सांगतात की तो भगवान परमात्मा गोकुळाहून आला नेमकं कुठून आला प्रश्न नेमकं कुठून आला आपल्याला मग आता हे तिघांचे प्रश्न तिघांचे प्रमाण वेगवेगळे आहेत नाथ महाराज तुकोबर आहे माऊली तिघही प्रमाण देऊन सांगतात की वेगवेगळ्या ठिकाणी भगवान परमात्मा या ठिकाणी आला पण मग प्रश्न पडतो नेमका आला कुठून असा तिघाचे प्रश्न चुकीचे नाहीत महाराज एकदम बरोबर कारण बघा भगवान परमात्म्याची मूळ भूमी ही वैकुंठ आहे मूळ भूमी वैकुंठ आहे भगवान परमात्म्याची धर्मभूमी ही द्वारका आहे आणि भगवान परमात्म्याची प्रेमभूमी ही गोकुळ आहे म्हणून तुकोबर आहे म्हणतात वैकुंठीचे केने आले याची छाया पुढे भक्तराया चोजवी तुकोबरायचं प्रमाण नाथ महाराज म्हणतात द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी किंवा विठ्ठल विठ्ठल द्वारकेची केने आले याची छाया पुढे भक्तराया चोजवी नाथ महाराज सांगतात आणि माझे ज्ञानेश्वर महाराज सांगतात पुंडलिकाच्या भावार्था गोकुळावरी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे तो भगवान परमात्मा आता तिघांचे प्रश्न पाहिले मी तुम्हाला सांगितले बघा ज्ञानोबरा म्हणतात गोकुळाहून आला तुकोबरा म्हणतात वैकुंठाहून आला नाथ महाराज म्हणतात द्वारकेहून आला तिघाचे कारण सांगितले कारण गोकुळ ही प्रेमभूमी आहे द्वारका ही कर्मभूमी आहे आणि मूळ भूमी वैकुंठ आहे तिन्ही प्रमाण बरोबर आहे मग इथं आला तो कसा आला गुन्हा आला विटेवरी भगवान परमात्मा गुन्हाला आला विटेवरती उभा राहिला पण उभा राहिला नेमका कुणासाठी कुणासाठी उभा राहिला भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा आपल्या सर्व भाविकांसाठी तो भगवान परमात्मा विटीवरती उभा आहे आमचे गुरुजी खूप सुंदर म्हणतात हे बरं का त्यांच्या मागे लागण्याचा प्रयत्न करतो पण आता भाविकासाठी उभा विठू कैवल्याचा गाभा विठू कैवल्याचा गाभा भाविकासाठी उभा वाट पायी उभा वेदीसी आवडी कृपाळू दातणी तुमच्या माझ्यासाठी तो भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे महाराज तो कधीच आहे तर अनादिकालाचा आहे गुन्हा आला विटेवरी मग तो भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे पण नेमका आला म्हणतात तो कोबर आहे पण काय घेऊन आला विटेवरती उभा आहे काय घेऊन आला तर तो कोबर आहे म्हणतात तो गुण घेऊन आला काय गुन्हा आला विटेवरी गुण घेऊन आला महाराज त्या गुणाचं वर्णन करायचं झालं तर त्याच्याकडे एक गुण नाही महाराज तो भगवान परमात्मा गुणाची खाणीची चतुरा